जीवन जगणं ही साधना आहे आणि साधना म्हणूनच जीवन जगण्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे. आणि साधना म्हटल्यानंतर साध्य आलं का साध्य आणि साधन म्हणजे माय लेकरासारखं आहे की लेकरू म्हटलं की आई आलीच आणि आई म्हटलं की लेकरू आलं. तसं साधना म्हटलं की साध्य आलं, साध्य म्हटलं की साधना आली. आणि म्हणून आपलं साध्य काय असलं पाहिजे ते मी मागल्या खेपेला सांगितलं की आपलं साध्य हे यश, सुख आणि समृद्धी हे आपल्या जीवनाचं साध्य असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण जीवन जगलं पाहिजे. जीवन जगायचं असताना या तीन गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि आपण मी ज्यावेळेला म्हणतो ना तेव्हा आपण म्हणजे सर्वांनी, फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे अगदी प्राईम मिनिस्टरपासून ते अगदी झाडूवाल्यापर्यंत सर्व आले त्याच्यामध्ये, की सर्वांनी त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि तसे जर प्रयत्न केले गेले तरच आपल्याला, कारण माणूस जितका समृद्ध होईल तितकं राष्ट्र समृद्ध होईल, माणूस जितका यशस्वी होईल तितकं राष्ट्र यशस्वी होईल, आणि माणूस जितका सुखी होईल तेवढं राष्ट्र सुखी होईल. आणि म्हणून या दृष्टीने जीवनविद्या हे नेहमी राष्ट्राच्या दृष्टीने विचार करतं. विश्वशांतीसुद्धा राष्ट्र प्रगतीतून विश्वशांती, पहिलं राष्ट्र मग विश्व. कारण का राष्ट्र प्रगतीतून आपल्याला विश्वशांती साध्य करायचं आहे. म्हणून विश्वशांती हे ध्येय आहे, पण राष्ट्र प्रगतीतून ते व्हायला पाहिजे. आणि राष्ट्र प्रगती व्हायला पाहिजे असेल तर राष्ट्रातील लोक जे आहेत त्यांची ती जबाबदारी आहे, आणि ती सर्वांची जबाबदारी आहे, ती काय एकट्या दुकट्याची जबाबदारी नाही. आणि म्हणून या दृष्टीने सुख, यश आणि समृद्धी ह्या तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवून माणसाने जीवन जगायला सुरुवात केली पाहिजे. आणि हे करत असताना मी मागल्या खेपेला सांगितलं की सर्वात महत्त्वाचा घटक या साधनेमध्ये, जीवन जगणं ही साधना आहे, या साधनेमध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे परमेश्वर, हे मी सांगितलं. काही लोकांना आश्चर्य वाटेल की बा परमेश्वर हे कसं काय असू शकतो महत्त्वाचा घटक. तर मी त्याचंही वर्णन मागल्या खेपेला केलं की परमेश्वर आहे म्हणून सर्व चाललेलं आहे, हे मी मागल्या खेपेला सांगितलं. ही गोष्ट आपण जर नीट लक्षात ठेवली तर परमेश्वराचं महत्त्व समजेल. पण परमेश्वराबद्दलचं आपल्या ठिकाणी जे अज्ञान आहे ते दूर व्हायला पाहिजे. परमेश्वराबद्दलचं जे ज्ञान आहे ते आपण संपादन केलं पाहिजे. आणि जितकं तुम्हाला परमेश्वराबद्दलचं ज्ञान अधिक होईल तितकं तुमचं जीवन सुखाच्या दिशेने वाटचाल करतील. आणि म्हणून याच्यासाठी मी हा विषय घेतला की परमेश्वर आहे कसा आणि परमेश्वर नाही कसा, या दोन्ही आले विषय. परमेश्वर आहे कसा आणि परमेश्वर नाही कसा. पहिली गोष्ट म्हणजे अशी की सर्वसाधारण लोक ज्याला परमेश्वर म्हणतात आणि खरा परमेश्वर ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं इतकं अंतर आहे. जमीन आणि आसमान ह्याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं हे अंतर आहे. सर्वसाधारण लोक ज्याला परमेश्वर म्हणतात आणि खरा परमेश्वर ह्याच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढं अंतर आहे. ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये आली की आपलं अज्ञान परमेश्वराबद्दल किती आहे हे तुमच्या ध्यानात येईल. इथे तुमच्या ध्यानात येईल की परमेश्वराबद्दलचं आपलं अज्ञान किती प्रचंड आहे, आणि ज्ञान आपल्याला परमेश्वराबद्दल किती मिळवलं पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की परमेश्वर आहे कसा, तर तो पहिली गोष्ट म्हणजे न दिसणारा, इंद्रियांना आकलता न येणारा, अत्यंत सूक्ष्म असा आहे. इतकं तो सूक्ष्म आहे. पण त्याचबरोबर तो सर्वव्यापी आहे, सर्वांना व्यापून पुन्हा तो उरतो. आणि जो उरतो ना तो सुद्धा इन्फिनिट, त्याचं स्वरूपसुद्धा अनंत आहे, तो इन्फिनिट आहे. तो उरतो तो इन्फिनिट, म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून जो उरतो तो सुद्धा इन्फिनिट. म्हणजे तो किती आहे याची कल्पना करा.
असा हा जो परमेश्वर जो आहे तो निर्गुण निराकार आहे, तो अदृश्य अव्यक्त आहे, तसा तो सगुण साकार आहे आणि दृश्य व्यक्त आहे. त्याची दोन्ही रूपं आहेत, त्याची दोन्ही रूपं आहेत. ही जी त्याची दोन्ही रूपं जी आहेत ती जर आपण जाणून घेतली तर आपल्याला परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होईल, परमेश्वराबद्दल गोडी निर्माण होईल, परमेश्वराबद्दल आवड निर्माण होईल, परमेश्वराबद्दल प्रीती निर्माण होईल आणि परमेश्वराचं स्मरण आपल्याला करावं लागणार नाही, ते आपोआप होत राहील, आपोआप होत राहील. जसं आईला लेकराचं स्मरण आपोआप असतं, पत्नीला पतीचं स्मरण आपोआप असतं, तसं जो खरा भक्त असतो त्याला देवाचं स्मरण करावं लागत नाही, ते स्मरण आपोआप होतं. पण करावं लागत नाही, आपोआप होतं, हे सहजासहजी होत नाही, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी आईचं उदाहरण मी जे देतो किंवा स्त्रीचं उदाहरण देतो, ही जी उदाहरणं जी आहेत ही अपूर्ण उदाहरणं आहेत. कळलं की नाही? ही अपूर्ण उदाहरणं आहे. देवाबद्दलचं प्रेम कोणालाही निर्माण होईल अशातली भाग नाही. अंधश्रद्धेने देवाबद्दलचं प्रेम असणं किंवा देवाची भक्ती सुरू केल्यानंतर काहीतरी अनुकूल घटना घडल्यानंतर आपल्याला देवाबद्दलचं प्रेम वाटणं हा भाग वेगळा, आणि देवाचं ज्ञान झाल्यामुळे देवाबद्दलचं प्रेम निर्माण होणं हा भाग वेगळा. संतांनी देवावर प्रेम केलं ते अज्ञानाने केलं नाही, ज्ञानाने केलं. सुरुवातीला केलं असेल, साधनेच्या अंगाने त्यांची वाटचाल जेव्हा सुरू होती तेव्हा त्यांनी केलं असेल, पण त्यांना जेव्हा खरं ज्ञान झालं त्यावेळेला त्यांना देवाबद्दलचं खरी प्रीती, भक्ती, प्रेम, गोडी, आवड निर्माण झाली. आणि म्हणून जीवनविद्येचा जो सगळा भर आहे तो ज्ञानावर आहे, की तुम्हाला परमेश्वराबद्दलचं ज्ञान झालं पाहिजे. आणि परमेश्वर कसा आहे, तो सगुण आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो साकार आहे, तो अव्यक्त आहे, तो व्यक्त आहे, तो अदृश्य आहे, तो दृश्य आहे, तो देशाने म्हणजे ज्याला आपण एकदेशीय म्हणतो तसा तो आहे, आणि सर्व व्यापक पण तो आहे, तो सर्व प्रकारे आहे तो. आणि असा हा जो परमेश्वर जो आहे तो परमेश्वर जसा सर्व ठिकाणी आहे तसा तो आपल्या ठिकाणी पण आहे. विश्वात तो भरलेला आहे आणि आपल्या ठिकाणी तो नाही, आपण विश्वात नाही. विश्वामध्ये जर सर्व जे जे भेटे भूत ते भगवंत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग भूत मात्रामध्ये आपण येत नाही, आपण पण येतं. पण होतं काय की आपण आपणाला वगळून विचार करतो. आज आपलं जीवन कसं चाललेलं आहे की आपण आपणाला वगळून विचार करत असतो, पाहत असतो, ऐकत असतो, बोलत असतो, चालत असतो. बघा तुम्ही, आपण आपल्याला वगळूनच सगळं चाललेलं असतं, कळलं की नाही? आणि उदाहरण द्यायचं झालं ना तर एक 10 माणसं आणि ह्याला निघाली होती कुठे, प्रवासाला. वाटेत नदी लागली, वाटेत नदी लागली तर सगळे पोहून पलीकडे गेले, कळलं की नाही? ते म्हणाले आपण आता पोहूनच गेलं पाहिजे, दुसरा उपायच नाही. तर सगळे पोहून पलीकडे गेल्यानंतर एकाच्या मनात आलं की आपण सगळे बरोबर आलोत ना, ते बघूया ना, का कोण बुडाला बिडाला नाही ना म्हणून बघूया. तर प्रत्येकाने मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे म्हणाले, एक बुडाला रे बुडाला म्हणाले. आपल्यातला एक गेला रे गेला, कळलं की नाही? दुसरा म्हणाला तू चुकतोयस, मी आता मोजून बघतो म्हणाले. तर दुसऱ्याने मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे एक बुडाला रे बुडाला, हाही बोंबला लागला. म्हणजे प्रत्येक जणाने ते तोच प्रकार केला.
ह्याचं कारण का, प्रत्येक जण स्वतःला वगळून मोजत होता. ते 9 मोजल्यानंतर तुला मोज ना, तर स्वतःला तो मोजतच नव्हता, तो सगळ्यांना मोजत होता. कळलं की नाही? परिणाम काय झाला, एक बुडाला. आता बुडाला कोणीच नाही, मग हे रडायला लागले सगळे. मग तिथून एक मनुष्य आला, साधू. तो म्हणा, तुम्ही काय रडता कशाला? म्हणा, आमच्यातलं एक मनुष्य बुडाला म्हणाले. एक मनुष्य बुडाला म्हणून आम्ही रडतो, आता तर काय करायचं म्हणून. मग म्हणाले, तुम्ही असं करा, तुम्ही किती होता आलात तेव्हा? तर म्हणा, आम्ही 10 होतो. मग गेला किती? 1 गेला म्हणाले. आम्ही आता 9 उरलो. म्हणाले, तुम्ही जरा थांबा म्हणा, मी मोजतो म्हणाले. आणि त्या साधूने मोजले, 1 2, अरे 10 आहे म्हणाले. मग सगळ्यांना आनंद झाला. आता मला सांगा, पूर्वी रडत होते तेव्हा ते होते, आणि आनंद झाला तेव्हाही ते 10च होते. कळलं की नाही? पण ते रडायचं काय आलं, अज्ञान, की ते स्वतःला वगळून ते मोजत होते आणि स्वतःला घेऊन कोणीच मोजते. साधूला जेव्हा त्यांनी सगळ्यांना, तर साधूने सगळ्यांना मोजले, बरोबर 10 आहे. हे मी का सांगतो आहे, जीवनामध्ये असंच चाललेलं आहे. आपण जीवन जगत असताना आपलं आपल्याकडे लक्षच नसतं. आपलं आपल्याकडे लक्षच नसतं. आपलं फक्त लक्ष चहूबाजूनी असतं. दशदिशा म्हणतात ना, तसं दशदिशा आपलं लक्ष असतं, पण स्वतःकडे नसतं. कळलं की नाही? आणि म्हणून स्वतःकडे लक्ष जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. स्वतःकडे लक्ष जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि संत तेच सांगतात ना, संतही तेच सांगतात, दिसेना जनी तेची शोधुरी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे. कळलं की नाही? की बाबा रे, तुला जे दिसत नाही ना, जगामध्ये जे दिसत नाही ना, तेच महत्त्वाचं आहे. परमेश्वर दिसत नाही ना, तोच महत्त्वाचा आहे. तोच महत्त्वाचा आहे. मग त्याला शोधून काढ. मग त्याला शोधून काढायचं म्हणजे काय, बरे पाहता. मग त्याला सूक्ष्म दृष्टीने पहा, त्याला सूक्ष्म दृष्टीने पहा. आणि मग गुज तेथेची आहे. ते जे गुपित आहे ते तिथेच आहे म्हणाले. तू जिथे पाहतो आहेस ना, तिथेच ते आहे म्हणाले. किती सोपं सांगितलं. आणि म्हणून लोक परमार्थ करतात, धावाधाव करतात, संसाराचा त्याग करतात, अरण्यात जातात, साधू बैरागी होतात, संन्यासी होतात. हे पाहिल्यानंतर जे खरे शहाणे असतात ना, त्यांना दुःख होतं. त्यांना त्यांची कीव वाटते की कशासाठी हे सगळं चाललेलं आहे. बरं, संत पुन्हा पुन्हा सांगतात, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा द्यायची. म्हणजे सगळे संत सांगतात, देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्दैव. वृथा, निर्दैव, मी शब्द कसे वापरलेत बघा. एक वृथा म्हणजे उगीच, वृथा निष्कारण, आणि निर्दैव म्हणजे दुर्दैवी. वृथा फिरते निर्दैव. देव असे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थग्राम. नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ हिंडे वनांतरी. दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मथित. तुका सांगे मूढजना, देही देव का पाहणं. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या ठिकाणी तुम्ही पाहत नाही, आणि तुम्ही देव शोधायला जे निघालेला आहात, ते कोण तीर्थयात्रा करतो, कोण व्रतवैकल्य करतो, कोण उपासतापास करतो, कोण यज्ञयाग करतो. आणि हरिपाठामध्ये तर ज्ञानेश्वर महाराजांनी या सर्वाचा निषेध केला आहे. तीर्थ व्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करीती जना. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी, यत्न परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिदले संपूर्ण माझे हाती. कळलं की नाही? हे मी का सांगतोय की हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ठाई ठाई निषेध केलेला आहे. ठाई ठाई निषेध केलेला आहे. योग याग विधी येणे नोये सिद्धी, वायाची उपाधी दंभधर्म असं म्हटलेलं आहे. ठाई ठाई त्यांनी म्हटलं आहे. यज्ञ याग
हे सगळं जे आहे त्याचा ज्ञानेश्वर महाराजांनी निषेध केला आहे, तुकाराम महाराजांनी निषेध केलेला आहे. आणि आम्ही निषेध केला तर आमच्यावर लोक रागवतात. अरे हे काय? तर सांगायचा मुद्दा असा की हा काय याच्यामध्ये आपण आपल्याला जमेला धरत नाही आणि आपण जगामध्ये मोजणी करतो. मोजणी कळलं की नाही? आज आपण जगामध्ये सर्वांची मोजणी करतो, पण आपण आपल्याला मोजत नाही. अशी परिस्थिती आहे. संत काय सांगतात? तुला मोज की तुझा सगळा प्रश्न सुटेल. तुला मोज म्हणजे सगळा प्रश्न सुटेल. तुझ्यापासून सुरुवात कर. प्रथम तुला पहा आणि मग जगाकडे पहा. पण तुला पहा म्हटल्यानंतर पुन्हा तिकडे पाहायचं म्हणजे कोणाला? इथे पुन्हा आलं सगुण आलं आणि साकार आलं. इथे पुन्हा सगुण साकार. जसं मगाशी म्हटलं की हा परमेश्वर जसा सगुण साकार आहे, तसे आपण सुद्धा सगुण आहे आणि साकार आहोत आणि निर्गुण आणि निराकार आहोत. आपण निर्गुण निराकार आहोत आणि आपण सगुण साकार पण आहोत. गंमत अशी की तो जो निराकार, अव्यक्त, अदृश्य असा जो परमेश्वर, तो दिसत नाही म्हणून त्याला दया आली आणि तो सगुण साकार झाला. आता सगुण साकार झाल्यानंतर तो विश्वरूपाने झाला हे सुद्धा सगळे संत सांगतात. मग त्याला आता पाहायचा कुठे? एक विश्वात तरी पहा, नाही तर आत तरी पहा. दोन गोष्टी झाल्या. आता परमेश्वराला जर शोधायचं तर त्याला एक आत तरी पाहायला पाहिजे, नाही तर बाहेर तरी पाहायला पाहिजे. बाहेर पाहणं सोपं आहे, आत पाहणं कठीण आहे. पण दोन्ही प्रयत्न व्हायला पाहिजेत. प्रयत्न दोन्ही व्हायला पाहिजे. का? आतमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा ज्याला आपण पाहतो तो आपल्या अगदी जवळ असतो, की नाही? आणि जो जवळ असतो ना त्याला आपण सहज धरू शकतो ना. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असं म्हटलं ना. हा जो, कारण का तो जवळ आहे ना त्याला धरता येतं. लांब आहे त्याला कसं धरणार तुम्ही? जो लांब आहे त्याला धरणार कसं? म्हणून संत काय सांगतात की जो जवळ आहे त्याला धरा शिक ना. पण गंमत अशी झाली आहे की जो जवळ आहे ना म्हणून तो लांब झालाय, ही अडचण झाली पुन्हा. बघा, आपले दोष आपल्याला दिसतात, आपले दोष आपल्याला दिसत नाही. आता आपले दोष आपल्या जवळच आहे की नाही, पण ते दिसतात का? नाही ते. पण दुसऱ्यांचे दोष चट 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 दिसतात ना. तो असा, तो तसा, तो अरे तू कसा, तो असा आणि तो तसा. अरे तू कसा त्याचा पहिला विचार कर, मग बाकीच्यांचा विचार कर ना. आज हीच अडचण झालेली आहे. कोणी आपण कसे याचा विचार करत नाही, दुसरे कसे याचा विचार करतात आणि कॉमेंट्स. कळलं की नाही? म्हणून तुकारामांचं एक अभंग आहे, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात, कासया मी वानू आणिकांचा दोष, मज काय त्यांचे उणे असे. काय म्हणतात? कासया मी वानू म्हणजे वर्णू किंवा सांगू, आणिकांचे दोष, मज काय त्यांचे उणे असे. की मी इतरांचे दोष कशाला सांगू? माझ्याजवळ काही कमी आहे का? हा जर विचार प्रत्येकाने केला तर जगाचं नंदनवन होईल की नाही? हा जर विचार केला प्रत्येकाने तर जगाचं नंदनवन होईल की नाही? पण नाही तसं होत. कारण का? आपल्याकडे दोष आहे हे कोणाला मान्यच नाही. दोष आहे ते इतरांकडे. कळलं की नाही? मी असाच राहणार, हे पुण्यावर मी अशीच राहणार. स्त्री असेल तर असं म्हणतात, माझं काय असेल ना ते तसंच. कळलं की नाही? मी हट्टी आहे ना, मी हट्टीच राहणार. मी अशी आहे ना, मी अशीच राहणार. मरेपर्यंत मी अशीच. अरे अशीच काय? सुधारणा कर ना. तू सुधार. सुधारण्यासाठी तू जन्माला आलेली आहेस. सुधारलीस तर सुखी होशील, तशीच जर राहिली ना तर दुःखी होशील. मग सुधारणा आणि सुख दे गो टुगेदर. म्हणून माणसाने नेहमी सुधारत राहिलं पाहिजे, सुधारणा करत राहिलं पाहिजे. आपल्यात आणि इतरात सुधारणा केली पाहिजे. म्हणून समाज सुधारक
असं आपण म्हणतो. कळलं की नाही? हे जी सुधारणा जी आहे ना, ही सुधारणा ही प्रथम आपल्यापासून झाली पाहिजे, आपल्यापासून झाली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी आपण आपल्याला जमेला धरायला शिकलं पाहिजे. आपण आपल्याला मोजायला शिकलं पाहिजे. आपण प्रथम मोजायचं 1 आणि मग 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10. अरे आहे, सगळे आहे. आता आनंदी आनंद. आणि आपण सोडून केलं तर दुःखच दुःख, रडारड. तिकडे आनंदी आनंद, इथे रडारड. का? अज्ञान. अज्ञान काय आहे? आपण आपल्याला मोजलं नाही. आणि म्हणून संत काय सांगतात? पाहावे आपणच आपण, या नाव ज्ञान. सांगतात ना, पाहावे आपणच आपण, या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणच आपण, या नाव ज्ञान. जवळ आहे ते पाहणं सोपं आहे, जवळ आहे ना ते धरणं सोपं आहे. पण त्याच्यासाठी ते कसं धरायचं, काय धरायचं, कोठे धरायचं, हे सगळं शिकून घेतलं पाहिजे. आणि हे जे शिकवितात ते सद्गुरू. बाकीचे सगळे येरू म्हणजे इतर, येरू म्हणजे इतर. खरे जे सद्गुरू जे असतात ते हे शिकवतात. ते गंडेदोरे वगैरे आणि उदी भस्मांकारे देत नाहीत. कळलं की नाही? असल्या भानगडी करत बसत नाही. ते फक्त ज्ञान देतात. कळलं की नाही? ज्ञान देतात म्हणजेच देव देतात. कारण ज्ञान हाच देव, असं जीवन देतात. पाहावे आपणच आपण, या नाव ज्ञान. हे ज्ञान आपल्याला जसजसं मिळत जातं आपल्याला आपल्याबद्दलचं, तसतसे तुम्ही देवाच्या अगदी जवळ 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 जाता आणि देवाचा तुम्हाला साक्षात्कार होतो. देवाचा साक्षात्कार झाला की बाहेरसुद्धा तोच, याचाही साक्षात्कार होतो. आता हे सगळं करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शक लागतो, त्याला आपण सद्गुरू म्हणतो. आता सद्गुरू करायचा की न करायचा हे कोणी ठरवायचं? हे तू ठरवायचं. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.